नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आला. वैचारिक विविधता असणारे पक्ष, वैचारिक विविधता असल्याबरोबरच वैचारिक मतभेद असणारे पक्ष हे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र आले आणि त्यांनी राज्यामध्ये सत्ताही स्थापन केली. मी बोलतोय उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं याचा अक्षरशः प्रत्यय आला. आता परत एकदा मी हे कशासाठी बोलतोय त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थ या ठिकाणी काल स्नेहभोजनासाठी गेलेले होते आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल 45 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झालेली आहे. ती म्हणजे मनसे आणि शिंदेची शिवसेना परत एकदा म्हणजे शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युती होणार का? आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा. शिवसेना शिंदेकडे तरीही मुंबईत उद्धव ठाकरेंची भीती का? आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं याचा अक्षरशः प्रत्यय आलाय आणि काल जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थ या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. काय माहिती आहे? अगदी निश्चितच राजरत्न, जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकी नंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अर्थात झालेली ही पहिलीच भेट होती आणि या भेटीचं ठिकाणही राजरत्न इंटरेस्टिंग आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. स्नेहभोजनासाठी ही भेट झाली अशी जरी वरवरची माहिती राजरत्न असली तरी या भेटीतली इनसाइड स्टोरी किंवा बंद दाराआडची चर्चा, समोर येणारी माहिती हीच सांगते की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून युतीची शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवर साखर पेरणी करण्यासाठी कालची भेट जी आहे ती भेट झाल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, केवळ एकनाथ शिंदे या भेटीला उपस्थित होते का? अर्थातच नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे दोघेही या भेटीला राजरत्न उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसापूर्वी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट राजरत्न घेतली होती. बँकांमधल्या मराठी भाषा सक्तीच्या निमित्तानं मनसेने जे राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आवाहन केलं, त्या आवाहनानंतर मनसैनिकांनी आपल्या खळखट्याक स्टाईलमध्ये जाऊन बँकांना इशारा दिला मराठी भाषा सक्तीच्या अनुषंगाने. त्यानंतरची ही सगळी भेट आणि काही क्षणात राज ठाकरेंनी एक निवेदन देखील राजरत्न काढलं की आता आपण मराठी भाषा सक्तीच्या अनुषंगाने केलेलं आंदोलन जे आहे ते थांबवूयात, मात्र मागणी पुढे कायम कंटिन्यू जी आहे ती राहणारच आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूयात. उदय सामंतांनी त्यावेळी हेच सांगितलं राजरत्न की केवळ बँकांच्या अनुषंगाने काही भेटीगाठींच्या अनुषंगाने ही चर्चा राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं. पण अर्थातच उदय सामंतांची ही भेट सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते. आणि काल जे स्नेहभोजन राजरत्न झालं, ज्याला शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित होते, मनसेकडनं मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, अभिजित पानसे, अमेय खोपकर असे दिग्गज नेते राजरत्न जे आहेत ते उपस्थित होते. आणि यांच्याच अनुषंगाने किंवा ही जी काही बंद दाराआड चर्चा झाली, युतीच्या अनुषंगानेच चर्चा झाली आहे असं साधारणतः राजरत्न बोललं जात आहे. तशा चर्चा राजरत्न समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राजरत्न सगळेच पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत. मग भाजपा संघटन पर्व सारखी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेस देखील राजरत्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक नेमून त्यातला तिथला अहवाल जो आहे तो वरिष्ठ पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवत आहे. जिल्ह्यातले माहिती जी आहे ती घेतली जाते जे निरीक्षकांकडून. इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सदस्यता अभियान राजरत्न सुरू आहे. मनसेने काही दिवसापूर्वी आचारसंहिता पक्षामध्ये आणण्याची घोषणा केली होती. ठाकरे गटाचा आजच नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडलंय. एनसीपीची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक आज पार पडलेली आहे राजरत्न मुंबईमध्ये. असे सगळेच पक्ष, प्रमुख पक्ष
निवडणुकीच्या तयारीला राजरत्न लागले असताना अर्थातच ही अतिशय महत्वपूर्ण भेट होती आणि ही भेट यासाठी महत्वाची आहे की विधानसभा निवडणुकीनंतरची पहिली भेट राजरत्न, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जर शिवसेना आणि मनसेमधला ट्रिगर पॉइंट कोणता ठरला असेल तर तो अर्थातच माहीम विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठरला होता. कारण शिवसेनेकडनं सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर राजपुत्र अमित राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं रिंगणात होते. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सदा सरवणकर आपला अर्ज मागे घेतील अशी चर्चा राजरत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. ते शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले. राज ठाकरेंनी मात्र त्यांना भेट नाकारली आणि मग ते बाहेर आले. आणि या दोघांच्या याच्यामध्ये राजरत्न जर आपण पाहतो महेश सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्या ठिकाणी राजरत्न निवडून देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर झालेली ही सगळी भेट अतिशय महत्वाची भेट आहे असं म्हणता येईल. राजरत्न संकेत, जसं तू सांगितलं की माहीमच्या जागेवरती ज्यावेळेस अमित ठाकरे निवडणुकीसाठी उभे होते त्या आधीचा जर आपण इतिहास बघितला तर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. अगदी निश्चितच राजरत्न. आणि त्या मेळाव्यामध्ये बोलताना राजरत्न राज ठाकरे असं देखील म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो आहे किंवा तो दिलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुणे, कुडाळ, ठाणे आणि शिवाजी पार्क या 4 महायुतीच्या सभांना देखील राज ठाकरे यांची उपस्थिती राजरत्न प्रामुख्याने राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र यानंतर आणि हा बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्या अगोदर राजरत्न त्यांनी अमित शाह यांची दिल्लीमध्ये जाऊन त्यावेळी भेट देखील घेतली होती. अमित राज ठाकरे हे देखील या भेटीमध्ये राजरत्न उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी केलेली बिनशर्त पाठिंब्याची घोषणा, त्यानंतर मात्र लोकसभेची निवडणूक झाली. विधानसभेला मात्र स्वबळाचा नारा राज ठाकरे यांनी दिला. 138 उमेदवार राज ठाकरेंनी रिंगणात उतरवले आणि अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात, अगदी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, यासोबतच मयुरेश रमेश वांजळे जे माजी आमदार रमेश वांजळेंचे पुत्र आहेत, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असतील किंवा स्वतः अमित राज ठाकरे असतील, संदीप देशपांडे असतील, असे अनेक दिग्गज मातब्बर मनसेतले पहिल्या फळीतले, अगदी ज्यांना आपण कोर ग्रुप मधले म्हणतो असे सगळे, बाळा नांदगावकर असतील, अशा अनेक दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरेंनी उतरवलं. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं झालं की मनसेचा एकही आमदार निवडून येऊ पहिल्या निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर एकच आमदार निवडून आलेला होता. 2014ला एक आमदार शरद सोनवणे. 2019च्या निवडणुकीमध्ये परत एकदा राजू पाटील हे परत निवडून आले, एकच आमदार. आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. संकेत, आपण चर्चा करतोय की ही जी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट आहे, यांच्या भेटीच्या आधी काही दिवसांपासून जर पाहिलं तर उदय सामंत आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते. अगदी निश्चितच राजरत्न. कारण आपण जर पाहिलं तर उदय सामंत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले, जसं भाजपमध्ये राजरत्न गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, तसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संकटमोचक म्हणून राजरत्न उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जातं. विषय कुठलाही असो संघटनेतला, तिथे उदय सामंत हे असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी रवींद्र धंगेकरांचा पक्षप्रवेश करून घेणं असेल, राजन साळवींना पक्षामध्ये आणणं असेल किंवा अनेक नेत्यांशी थेटपणे जाऊन बोलणी करणे असेल संघटनात्मक दृष्टीच्या अनुषंगाने, तर या सगळ्यामध्ये उदय सामंत हे आपल्याला प्रामुख्याने असल्याचं पाहायला मिळतं. आणि संदीप देशपांडे राजरत्न मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराचे अध्यक्ष आहेत. आणि यामुळे जर आपण राजरत्न पाहिलं तर संदीप देशपांड्यांनी त्यांच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने खरं तर युतीची ही सगळी चर्चा राजरत्न असल्याचं पाहायला मिळतंय. कारण भाजपाने जर आपण पाहिलं तर मुंबईसाठी अनेक मिशन जे आहेत ते राबवल्याचं पाहायला मिळतं. येणं प्रकारेनं मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवायचा आहे भाजपाचं प्रामुख्याने ठरल्याचं पाहायला मिळालंय. देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी एका मुलाखतीमध्ये राजरत्न प्रश्न विचारला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मुंबई पुरती तर आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोतच, मात्र महाराष्ट्रात जिथं गरज पडेल तिथं देखील आम्ही महायुती म्हणून
एकत्र लढू. मात्र आता कुठेतरी ही जी काही मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा सुरू झालेली आहे. हे काही राजकीय विश्लेषक, काही ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ राजकीय संपादक असं आपलं मत मांडताना राजरत्न पाहायला मिळतात की पहिल्यांदा आता निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर अगोदर शिवसेना आणि मनसेची युती होऊ शकते आणि मग शिवसेना मनसे व्हाया भाजप अशी युती जी आहे ती राजरत्न होऊ शकते. अर्थात या जर तरच्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तू अगदी प्रस्तावनेत जसं इंट्रोमध्येच सांगितलंस तसं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होतंय. जो आज एकनिष्ठ असतो तो उद्या पक्ष सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो राजरत्नाचा आपण पाहिलं तर कुठल्या तरी दुसऱ्याच भूमिकेत आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं. मात्र या सगळ्या युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या राजरत्न आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, या बाबतीमध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा एकनाथ शिंदेनी सांगितलं की राज ठाकरेंची आणि मी राज ठाकरेंची जी भेट घेतलेली होती ती सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि याच्या मागे कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यावेळेस मनसेची अधिकृत प्रतिक्रिया या बाबतीमध्ये जाणून घेतली त्यावेळेस मनसेच्या वतीने असं सांगण्यात आलेलं की यामध्ये कसल्याही पद्धतीची राजकीय चर्चा झालेली नाही. निश्चितपणे आमच्या विचारांमध्ये आणि एकनाथ शिंदे यांनी जो बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत आणि त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा बाळासाहेबांचा विचार पुढे नेतात. त्यामुळे आमच्यामध्ये वैचारिक तफावत नाही असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतोय संकेत, काही दिवसांमध्ये कधी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि विशेषतः मुंबईमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. नेमकी शिंदेंना उद्धव ठाकरेंची भीती वाटते का असं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. कारण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक नगरसेवक यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि खरंच त्यांना एकंदरीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युती करायची आहे का या बाबतीमध्ये चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. राजरत्न, मुळात जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री म्हणून जरी एकनाथ शिंदे काम करत असले तरी पक्ष संघटना देखील मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे हे सातत्याने ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळतं. सातत्याने एकनाथ शिंदे हे पक्ष संघटनेमध्ये देखील पक्ष संघटनेसाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग मुक्तगिरी या बंगल्यावर रोज होणारे पक्षप्रवेश असतील किंवा राजन साळवी, रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या माजी आमदारांना सोबत घेणं असेल. पुण्यातले 2 माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत अशी चर्चा राजरत्न सुरू होते. पुण्यातही जे ते त्यांचं ऑपरेशन टायगर आहे ते होऊ शकतं असं बोललं जात आहे. आता मध्यंतरी मला आता आठवलं संकेत, खरंच म्हणजे शिवसेनेला ठाकरे हवेतच का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कारण राज ठाकरेंची जी भेट आहे आणि शिवसेना हा ठाकरे हे कनेक्शन आहे त्या बाबतीमध्ये काय वाटतं? अगदी निश्चित राजरत्न, आपण जर पाहिलं तर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांनी कामात सुरुवात केली आणि अजूनही राजरत्न महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विना शिवसेना सुनी सुनी आहे असे काही राजकीय विश्लेषक, काही ज्येष्ठ मंडळी किंवा अगदी सामान्य मतदार सुद्धा अनेकदा आपणही राजरत्न कोण होणार आमदार असेल, कोण होणार खासदार असेल याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा त्यावेळी राजरत्न केला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या. त्यावेळी अनेक मतदार, खास करून राजरत्न वयस्कर मंडळी जी होती ती आपल्याला थेटपणे हेच सांगताना पाहायला मिळत होते की ठाकरेंशिवाय शिवसेना कशी काय असू शकते. मात्र एकनाथ शिंदे हे काही म्हणायचे की एकनाथ शिंदे हेच खरं तर बाळासाहेबांचे विचार हे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार एकनाथ शिंदे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजरत्न, तुला जर आठवत असेल तर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यानंतर राज ठाकरेंनी एकदा एकनाथ शिंदेची जाऊन घेतलेली भेट सह्याद्रीवर बहुतेक, आणि त्या भेटीनंतर राजरत्न एक चर्चा अशी सुरू झाली होती की मनसे शिवसेनेत मर्ज होणार आणि राज ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होणार किंवा शिवसेनेचे अध्यक्ष होणार. मग राज ठाकरेंनी त्या एका भाषणामध्ये, ज्या भाषणात भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला होता, त्याच भाषणामध्ये ते म्हणले असला विचारही माझ्या डोक्यात येऊ शकत नाही, ही माध्यमांनी निर्माण केलेली सूत्र आहेत. अशा अनेक चर्चा राजरत्न सुरू होत आहेत. त्यामुळं ठाकरेंविना शिवसेना खरंच सुनी सुनी आहे, कारण राज ठाकरे आणि शिवसेनेची युती होते का याचं उत्तर राजरत्न आपल्याला आगामी काळात जे आहे ते मिळू शकतं.
संकेत, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की आता जर पाहिलं तर भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काहीही करून आपली सत्ता कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसतंय. स्वबळावरती सुद्धा भाजपा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते राजकीय विश्लेषकांकडून. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, मनसे महायुतीमध्ये येणार का, की मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होणार का, अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं? अगदी निश्चित राजरत्न, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आत्ता कुठेतरी सुरू झाल्यात. प्राथमिक बोलणी देखील सुरू आहेत. अशा चर्चा राजरत्न सुरू झाल्या आहेत. आपण सुरुवातीपासून अगदी या सगळ्या लाईव्हच्या अनुषंगाने जी काही चर्चा करतोय, राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या दोघांनाही मुंबईमध्ये आपलं पक्षीय संख्याबळ जे आहे ते राजरत्न वाढवायचं आहे. 2017च्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले. 7 पैकी 6 उद्धव ठाकरेंसोबत गेले, एक नगरसेवक फक्त राज ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळं अर्थातच मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबईवर सगळ्यांचं लक्ष खास करून राजरत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी ही चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात या सगळ्या चर्चा जोवर आता कुठेतरी प्राथमिक स्टेजला आहेत की या सगळ्यामध्ये हे दोन नेते प्रामुख्याने आता काय पुढच्या काळात भूमिका घेत आहेत. दोन्हीकडचे पक्ष संघटनेतले प्रमुख नेते, कारण राज ठाकरेंनी मध्यंतरीत एक कोर कमिटी देखील पक्षाची केंद्रीय समिती स्थापन केली, ज्याच्यामध्ये बाळा नांदगावकर, अमित ठाकरे अशा अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. जिथं मुंबईचे 1 शहराध्यक्ष, 4 उपाध्यक्ष देखील देण्यात आले. या सगळ्यामुळे ही दोन्ही पक्षाकडचे कोर ग्रुप याबाबतचा काय निर्णय घेत आहेत आणि स्वतः राज ठाकरे, एकनाथ शिंदे याबाबतचा काय निर्णय घेत आहेत. यानंतर ही सगळी युतीची चर्चा जी आहे ती पुढच्या स्टेपवर राजरत्न जाऊ शकते. मात्र आत्ता जी काही चर्चा आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत कदाचित शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते, अशा आत्ताच्या चर्चा ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळतं. राजरत्न, निश्चितपणे एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची जी भेट घेतलेली होती ती केवळ स्नेहभोजनासाठी भेट घेतलेली होती का, की यामागे राजकीय काही गणित होतं, हे आगामी काळात पुढे येणारच आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे घोडे मैदान दूर नाही असंच म्हणावं लागेल. आणि या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.